चाललोय गणपतीपुळेला. गणपतीपुळे और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह तुला सोडून चाललो उद्या. आम्ही तुला सोडून चाललो समर. आम्ही गणपतीपुळेला चाललो. समर समर ए अरे काय बोलते का गाडी. कॅमेरा काय कॅमेरा समोर आला. भाऊ खातोयस काय समर. गड्डी फो. गजब बेइज्जती है. तू का बोलत नाहीस माझ्यावर. गड्डी फो काय आहे. आम्ही चाललो आहोत आता. तर आम्ही 5:30 वाजता 5:30 वाजलं. तर आम्ही आता आवरून चाललोय गणपतीपुळेला. माझी झोपतात फक्त 3 तास झाला. फक्त 3 तास. परत आला बरं. ए चला ए रेस लावूया. हा कोण पहिला स्टँडवर पोचतंय त्याला पप्पांकडनं आईस्क्रीम. चला बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में आज मैं आजाद हूँ दुनिया. तिथे एक माणूस थांबलाय चहा घेऊन आमची वाट बघत. बघा दिसते का. ह्याच्यात नाही दिसते. चहासाठी तर पळ. मला पाहिजे होती कडाची सीट पण वरत मला कडाची सीट देना झालेला. जादाची बस असल्यामुळे आम्ही असं चुन्यानंच नाव लिहिलं गणपतीपुळे. अक्षर काय भारी काढलंय बघा. वरद नंतर मला कडेची सीट दिली नाही त्यामुळे मला ती जबरदस्तीने घ्यायला लागली. कारण ब्लॉग जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. ह्याला म्हणायचं असते डोंगर. नाहीतर आमच्या कवट्यात असलं एक पण झाड बघायला भेटत नाही. व्लॉगमध्ये एक्स्ट्राचं फुटेज घ्यायची सवय सगळ्यांनाच लागली आणि जास्त करून पप्पांना लागल्या. ते तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दिसेलच की किती वेळा पप्पांनी हाय हाय केले. दोनदा असलं घरून आलं. आणि आज किती गुण असते म्हणलं ह्या 4 मध्ये. एवढ्या मोठ्या रांगा होत्या कधी संपत्या असं झालेलं. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. दरवर्षी एवढी गर्दी असत्या. खरं अंगारकी संकष्टीमुळं आज जरा प्रो मॅक्स लेवलची गर्दी होती. तरी बरं वर पंखे होतं. नाही नाही हिचं काय नाही चुकलेलं. आम्हीच येडे हो म्हणून उभे राहिलो. एवढे हास आले ब्लॉग मध्ये.
प्रो मॅक्स लेवलचं उकडायले भाई. कोळसा आणि मी जर का एकत्र असतो तर मी ओळखलोच नसतो. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. अजून एवढी गर्दी देवा. ह्या कुत्र्याला VIP फिलिंग येत असणार आहे. एकटा आरामात बसलाय आणि आम्ही बघा उठाले रे देवा. तास झालं गर्दी थांबता थांबत नव्हती. एवढ्या गर्दीत कोणी फोन पण आणला नसेल. खरं मी कॅमेरा घेऊन फिरायला. आम्ही दर्शनाला लाईनमध्ये उभा राहिलेलो 2-2:30 वाजता आणि आता वाजलेले 5 आणि 5-5:30 वाजता देवळाचा कळस दिसला. एवढ्या मोठ्या रांगा लावून त्यांना काय मिळालं काय माहीत. उलटं त्यांचंच फ्रीजरमधलं थंड गार पाणी वाया गेलं. एवढ्या सगळ्या लोकांना वाटलं. परत फॅनची मला वाटतं एक 50-60 भर फॅन असतील त्याची बिलं वाया गेली. हा बघा सोट्या. रांगेत उभे राहिलेल्या लोकांनी ह्याला सोट्या नाव पाडलेलं. थोड्या वेळा आधी हा मागं होता, आमच्या पाक मागं होता आणि कसं काय अचानक पुढं आला काय माहीत. आणि आमच्या पण कसं हळूहळू पुढं चाललाय बघा. आणि तिथं पोलिसांना म्हणायला लागलाय अहो लोक तास झालं रांगेत उभी राहिल्यात. म्हणजे लोक म्हणजे आम्ही बरं का. तो त्या लोकात नव्हताच कारण तो 15 मिनिटातच देवाचं दर्शन त्याने घेतलेलं आणि आम्ही 4 तास उभं राहिले. असा एक तरी नमुना ट्रिपमध्ये पाहिजे त्याशिवाय मज्जा येत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. मंदिरात शूटिंग घ्यायला अलाउड होतं का नाही काय माहीत. खरं मी म्हणजे धाडसच लय आहे व आपल्यात. कैसा लगा मेरा मजाक? एवढं चोरून शूटिंग घेतलं. खरं गणपती काय दिसला नाही. मी दिसेना ही कोण काय पर गे एवढे काळे मम्मी हाय अशी दिसायला मी काय दिसायला वर्ग तर जास्त काळा दिसायला पण मिळाल्या. म्हणून काळी चप्पल वर्गाला पण मिळाल्या. माझी इथे वा नेहान काय लॉजिक लावलंय. काळी चप्पल घ्यायची नाही वा पांढरी चप्पल आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय जाता आम्ही आलोय बीचवर आम्ही जास्त दिसत नाहीये. जास्त दिसत नाहीये जास्त पण आम्ही नाही जात नाही कारण आम्ही काही कपडे नाही आणलेले. आणि बघा कॅमेरा पकडायची पण अक्कल नाही. कसं कॅमेरा पकडलं बघा येड. श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. लगेच कॅमेरा समोर उभं राहिलं. इथं आम्ही स्वतःचं नाव लिहून शायनिंग मारायचा प्रयत्न करायला लागलेलो. खरं सारखं ते मुजायला लागलेलं. लय मोठा पचका झाला राव. चल नाही 5 मिनिटं खेळायचं वे. अरे ना कानो पिछवाडा दाखवायला लागलं. बाय बाय टाटा गुड बाय गया. संकष्टी आणि कोबी मंचुरियनचा वास दिला. नाकातनं तोंडात गेला, घशात गेला, आत गेला पोटात. बीचवर भिजून झालेलं. मग थोडा वेळ असं बसलेलो. नंतर बाहेर पडलो आणि असं काय काय स्टॉल लागलेलं. खरं आपल्याला कोण पैसे नाही देणार. बजेट नव्हतं आपलं त्यामुळे गपगुमान परत आलं. बस एवढा लांब लावलेली की पूल एक होता तो क्रॉस करून जायचं होतं. एवढी भीती वाटायला लागलेली. दोन्ही साईडला समुद्र आणि त्यात अंधार. बस दिसल्यावर जरा बरं वाटायला लागलेलं. मला तर लय हौस आलती फिरायची. कसं 12 वाजले तोंडावरती तुम्हाला दिसतच. ड्रायव्हर आणि कंडक्टर चेक करायला लागलेले कोण कोण आले कोण कोण नाही.
एवढ्या सुनसान जागेवर बस लावलेली, कधी एकदा बाहेर निघतो असं झालेलं. परत थोड्या वेळानं बस हलली तिथनं आणि एवढ्या रात्रीचं गणपतीपुळे मी पहिल्यांदाच बघितलं असं. तर आम्ही आता आलेलो आहे आणि संकष्टी सोडायला आम्ही थांबलोय. एक मिनिट, मला कळलं नाही, या वर्ध्याच्या नाकात नक्की हत्ती गेलता खुंट गेलता. आता किती वाजले तरी चालू सव्वा दहा वाजले. किती मोठा हॉटेल आहे बघा. खरंच आत्ता बघितला केवढा मोठा फॅन आहे. आधीच खाली चालू केलं. जेवण तर लय भारी, पोट भरून जेवलो. काय भाजीला चव, आहा. काय जाता आम्ही उपास सोडलाय. आम्ही म्हणजे मी सोडला आणि मम्मी पप्पाने वरण एकदम मस्त आहे. मला हक्का मसूर लय आवडला. मस्त वरण भात पण. इथनं पुढचा ब्लॉग मी काहीच नाही केलेला कारण लाईट नव्हती गेली. सॉरी, इथनं पुढचा ब्लॉग मी काहीच नाही केलेला कारण हे झालेलं काय बरं काय झालेलं मला काय झालं तर काहीच इथनं पुढचा ब्लॉग मी काहीच नाही केलेला कारण बॅटरी लो झालेली फोनची. आणि इथनं पुढं असं दाखवण्यासारखं काय नव्हतं. पण आम्ही घरी आलो नंतर मग परत एक दिवस अख्खा पूर्ण झोपूनच काढलेला.